नमस्कार मंडळी, फूड जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत आपले खूप खूप स्वागत करते. उपवासाची स्पेशल अशी रताळ्याची कोफ्ता कढी आज आपण बनवणार आहोत. चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. कोफ्त्यांसाठी मी अर्धा किलो रताळी उकडवून घेतली आहे. त्याचबरोबर मी ही 150 ग्रॅम पनीर आहे. ही काजूचे तुकडे करून घेतले आहेत, मनुग्याचे तुकडे आणि 3 हिरव्या मिरच्या ज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्याच पद्धतीने हे वरीचा तांदूळ आहे, त्याला मी छान पीठ करून घेतलं आहे. तर आता आपण सुरुवातीला काय करूया, ही जी रताळी आहे ही छान किसून घेऊया, जेणेकरून त्याची केसरं पण व्यवस्थित निघून जातील. आता आपण सर्व रताळी छान किसून घेतलेली आहेत. आपण आता हे बाउलमध्ये शिफ्ट करून घेऊया. आता हे आपण बाउलमध्ये घेतलं आहे. सुरुवातीला आपण याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. जर तुम्ही उपवासात खात नसाल तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल. हे मी 2 चमचे मोठे मीठ घेतलेलं आहे. तुम्ही चवीनुसार आपलं टाकू शकता. त्यानंतर हिरव्या मिरच्या ज्या 3 चिरून घेतल्या होत्या. पनीरसुद्धा तुम्ही नाही खात असाल तर स्किप करू शकता. आणि हे ड्रायफ्रूट्स आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि हे आपण छान आता एकजीव करून घेऊया. बघू शकता मी एकत्र केलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना मोठे 3 चमचे वरीच्या तांदळाचं पीठ टाकणार आहोत. जर आता आपण एकत्र केल्यानंतर हे जर बरोबर बांधले गेले नाहीत तर तुम्ही त्याच्यामध्ये वरीच्या तांदळाचं पीठ अजून टाकू शकता. तर आता आपण हे सर्व व्यवस्थित एकजीव करून त्याचे गोळे बनवून घेऊया. छान आता एकजीव झालं तर आपण ह्याचा गोळा करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला सर्व गोळे करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले गोळे रेडी करून घेतलेत. आता आपण हे तळून घेऊया. तेल आपलं छान कडकडीत तापलं आहे. आता आपण हे गोळे एक एक करून सोडूया. आता आपण हे अर्धे फ्राय केले आहेत. पुन्हा एकदा तेलामध्ये टाकून व्यवस्थित क्रिस्पी करून फ्राय करून घेणार आहोत. आता आपण कोफ्ते परत तेलामध्ये सोडून घेऊया, जेणेकरून ते व्यवस्थित क्रिस्पी होतील. असेही ते क्रिस्पी झालेच आहेत, पण तरीही अजून थोडेसे क्रिस्पी होतील आणि आतमधून पण व्यवस्थित शिजले जातील. याकरता हे आपण परत टाकतोय. बघू शकता आता त्याचा रंगसुद्धा चेंज होत चालला आहे. असाच आपल्याला त्याचा गोल्डन ब्राऊन रंग हवा आहे. गॅस आता आपण थोडं मीडियमवर ठेवलं आहे. अशा प्रकारे आपले हे सगळे कोफ्ते छान तळून झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता की छान क्रिस्पी झालेत आपले हे कोफ्ते. तुम्हाला मी एक फोडून सुद्धा दाखवते. हे बघा, असं छान आतमध्येपर्यंत हे कोफ्ते शिजले आहेत. तर आता याच्यासाठी लागणारी कोफ्ता कढी आपण आता बनवून घेऊया. आता आपण काजू आणि दह्याची पेस्ट करून घेणार आहोत कोफ्त्यासाठी. काजू आपण हे घेतलेत, 20-25 काजू आहेत आणि अर्धा वाटी दही आहे. आपण त्याची पेस्ट करून घेऊया. आता आपली ही काजू आणि दह्याची छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण कढी बनवायला सुरुवात करूया. आता मी 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे, छान गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण 1 चमचा जिरं टाकून घेऊया. जिरं उपवासाला चालतं म्हणून आपण टाकतोय. जर तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही नका. त्यानंतर मी 3 मिरच्या घेतल्यात हिरव्या, त्यामध्ये चिरून घेतल्या आहेत, ते आपण टाकून घेऊया. आणि कोथिंबिरीचे जे देठ असतात ना ते आपण याच्यामध्ये टाकूया. भरपूर सारे टाकायचे, छान लागतं, त्याची टेस्ट चांगली येते. आणि हे व्यवस्थित आपण एकजीव करूया. आता हे आपलं छान भाजलं गेलं आहे. पण आता याच्यामध्ये मीठ टाकूया. हे बघा, अशा प्रकारे आपण भरपूर सारं असं जरा मीठ टाकून घेऊया. हे आता मी उपवासाचं मीठ टाकलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हे दही टाकलं आहे. मी 1/2 किलो दही टाकलं आहे. आणि हे व्यवस्थित आता आपल्याला एकजीव
करायचं आहे. ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, दही फुटणार, तुम्ही घाबरू नका. हे आपल्याला एकजीव करत राहायचं जोपर्यंत दह्याचा वास निघून जात नाही. आपण हे छान मीडियम टू फास्ट गॅसवरती व्यवस्थित एकजीव करतोय. याचा जेव्हा वास निघून जाईल तेव्हा हे आपल्याला समजायचं की हे झालं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. 1 वाटी मी याच्यामध्ये आता पाणी टाकलं आहे. आता हे 3-4 मिनटं झाले आहेत. दही आपण छान शिजवून घेतलं आहे. त्याचा जो एक वेगळा वास असतो तो सुद्धा निघून गेला. तुम्ही बघू शकता दही आपलं फुटलं आहे. आता आपण याच्यामध्ये जी काजू आणि दह्याची पेस्ट बनवून घेतली होती ना, ती आता आपण याच्यामध्ये टाकूया आणि हे परत एकजीव करून घेऊया. त्यामुळे याचा एक रिचनेस वाढतो. तर अशा प्रकारे आपली ही कढी रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता किती छान घट्टसर आपली कढी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. अशा प्रकारे आपली कढी तयार झाली आहे. आता आपण याच्यामध्ये हे कोफ्ते सोडूया. तर अशा प्रकारे रताळ्याची पण तितकीच स्वादिष्ट अशी उपवासाची कोफ्ता कढी तयार झाली आहे. मी बनवलेली ही कोफ्ता कढी तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही फूड जर्नी विथ जान्हवी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.